पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे। भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही त्याची 3 कारणं आहेत। एक तर मराठा आणि धनगर आरक्षणाचा विचका करून समाज जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय। खरं तर केंद्र सरकारनं 50% कोटा वाढवून त्या ठिकाणी ओबीसीचा 10-15% वाढवून त्यात मराठा समाविष्ट केले असते तर आज महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जे भांडण दिसते ते दिसलं नसतं। सगळे महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने राहिले असते। दुसरं, गेल्या विधानसभेला मी निवडणुकीला उभा असताना भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्ष म्हणून माझं काम करण्याच्या ऐवजी कारखान्याच्या विक्रीमध्ये 30 खोकी दलाली मिळालेल्या बबनराव शिंदेंचं काम करणं पसंत केलं। जर आपण स्वतः महायुतीत असताना आपला पक्ष तो काम करत नसेल तर आपण त्या पक्षाचं काम का करायचं, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही। आणि तिसरं, बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी माढा तालुक्यातील जनतेच्या नावावरती कर्ज काढलं, सिबिल खराब केलं, कोट्यावधी रुपये शेअर्स घेतले, शासनाचं कर्ज असणारी मागासवर्गीय सूतगिरणी विकत घेतली। अशा एक ना अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत असताना सामान्य माणसाला न्याय देणं गरजेचं होतं। त्याच्याऐवजी त्यांनी त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं काम केलं। आणि आमचं धोरण आहे की ज्या बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जुलमी राजवटीला जे पक्ष आणि जे व्यक्ती समर्थन करतील ते आमचे विरोधी पक्ष। आणि विजय शुगरच्या व्यवहारामध्ये 200 कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत असणारा कारखाना 125 कोटी रुपयाला बबनराव शिंदेच्या घशात घातला। आणि त्याच वेळेस तत्कालीन सहकार मंत्र्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की लोकांचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत, ऊसाचे पैसे आहेत, तोडणी वाहतूक आहे, शेतकऱ्यांना अक्षरशः देशी धोडीला लावून त्या ठिकाणी कारखाना चोराच्या घशात घातला। आणि याचमुळं त्यांना त्यांच्याकडं मिळालेल्या लोण्याच्या गोळ्याला जागून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून माड्याची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला। ते शक्य झालं नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार त्यांनी केला। त्यामुळं आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही आणि अडचण आपल्या पक्षाला येऊ नये म्हणून आम्ही आज पदाचा राजीनामा दिला। पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे बघू, आता 1-2 दिवस पुढं काय होतंय, कोण उभा राहणार आहे, कसं उभा राहणार आहे, त्यानंतर आम्ही पुढची भूमिका ठरवू। पण एक मात्र आमची सगळ्यांची ठाम भूमिका आहे की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं लोकसभेच्या काम करायचं नाही। महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा काय प्रचार करणार? प्रचार करण्यायोग्य उमेदवार असेल तर आम्ही प्रचार करणार। प्रचार कुणाचा नाही करायचं म्हणजे घरात बसून राजकारण संपायचं काम असते। आम्हाला भारतीय जनता पार्टीचं काम करायचंच नाही हे मात्र आम्ही पक्क ठरवलेलं आहे। उद्या कुठला अपक्ष उमेदवाराचं करायचं का महाविकास आघाडीचं करायचं ते आम्ही सगळे आमचे जे कार्यकर्ते आहेत, आज मला 76,000 मतं विधानसभेला पडलेत, आम्हाला सगळ्यांना विचारावं लागेल काय करायचं ते, सगळ्यांशी विचार करून ठरवू। परंतु एक भारतीय जनता पार्टीचं करायचं नाही हे मात्र नक्की। मोहिते पाटील कुटुंबियांकडनं देखील उमेदवारीची मागणी लोकसभेसाठी माढा लोकसभेसाठी होत होती, त्यांच्याकडनं जर कुठला उमेदवार दिला गेला तर त्यांच्या प्रचाराला तुम्ही राहणार आहात का? मोहिते पाटलांचा आमचा आणि त्यांच्या उमेदवारीचा हा त्यांचा पक्षांतर वाद होता। आम्ही काल दुपारी मी पोस्ट टाकली आणि उमेदवारी काल संध्याकाळी जाहीर झाली। मोहिते पाटील जरी उमेदवार झाले असते तरीसुद्धा आमची भूमिका हीच राहणार होती की भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही। कारण आज मराठा समाजामध्ये खूप मोठा एक राग या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आहे। शिवाय सगळ्यांना माहीत आहे की 2013-14मध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी कमी जमीन असणारा कारखाना 148 कोटीला विकला होता। 5 वर्षानंतर त्याच्यापेक्षा 100 एकर जमीन जास्त असणारा कारखाना जो की 200 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा होता तो 125 कोटीला दिला। आणि 125 कोटीला देत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे द्यायला पाहिजे होते, ते दिले नाहीत। त्यामुळं भारतीय जनता पार्टी वॉशिंग मशीन आहे हे तर तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही। पैसे घ्यायचे आणि त्याला शुद्ध करायचं। तसंच आमचे बबनदादा शिंदे व त्यांच्या कुटुंबियाचं चाललेलं आहे की त्यांनी पाप केलेलं आहे, लोकांच्या डोक्यावरती काढलेलं कर्ज आहे, त्याची कारवाई होऊ नये म्हणून अजितदादा आले म्हणून ठीक आहे, पण ते नसते आले तरीसुद्धा हे भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला जाणारच होते। नाही, आज मी काय सांगत नाही, पण जे उद्याच्याला बबनराव शिंदे ठाकरे गटात गेले तर
त्यामुळं आज आम्ही काहीच सांगत नाही की जे शिंद्यांना घेणार नाहीत आणि जे शिंद्यांच्या भ्रष्टाचाराला मदत करणार नाहीत अशांचा आम्ही विचार करू. महाविकास आघाडीकडून मोहित्यांना मिळालं का? मला अडचण काहीच नाही. माझा व्यक्तिद्वेष कोणाचाच नाही आहे. ना रणजित निंबाळकरचा आहे ना मोहिते पाटलाचा आहे. बबनरावांचं तर आहेच. 100% आहे. कारण त्यांनी आज 10,000 लोकांचं सिबिल खराब केलं आहे. बापाच्या नावावर मुलाला मोबाईल घ्यायचा असेल तर घेता येत नाही. गाडी घ्यायची, घराचं कर्ज काढायचं तर लांबच राहिले. म्हणजे तुम्ही इतकं शेअर्स घेतले तुमचे, कर्ज काढलं तुमच्या नावावर चालवायला आणि त्याच्यातनं परत तुम्हाला तर ते सगळं कारखानदाराचं तुम्हाला काटा आहे तर सगळं माहितीच आहे. आणि ह्या अपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही लढतो आहे. आम्ही काय देशाच्या गृहमंत्र्याला किंवा पंतप्रधानाला बदला निघालो नाही. आम्हाला परिवर्तन माढा तालुक्यातलं करायचं आहे आणि माढा तालुक्यातल्या जनतेला न्याय द्यायचा आहे. त्या संबंधित जे करावं लागेल ते आम्ही करणार. इतक्याशा आंदोलन इतक्याशा भूमिकेने बदल होऊ शकतो. आलंय म्हणजे दिसतंय तसं की लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला लागली. आता ते फिरत असताना कोण गाजरं टाकतंय, कोण काय करतंय बघताय आपण. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.